नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्व टेटधारकांसाठी आजचा दिवस खूप आणि खूप आनंदाचा आहे। फायनली पवित्र पोर्टलवरती सर्व टेटधारकांची निवड यादी लागलेली आहे। ज्या गोष्टीची बऱ्याच दिवसापासून सर्व टेटधारक वाट पाहत होते ते दिवस आलेले आहेत। फायनली तुमची सिलेक्टेड लिस्ट लागलेली आहे। विद्यार्थी मित्र हो, खूप खूप अभिनंदन सर्व विद्यार्थी मित्रांना, कारण बऱ्याच दिवसापासून सर्व विद्यार्थी मित्र खूप त्या गोष्टीची वाट पाहत होते आणि ती गोष्ट फायनली आता आलेली आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणते विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट झाले आहेत आणि तुम्हाला पवित्र पोर्टलवरती जाऊन तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झालेला आहात की नाही हे कसं चेकआउट करायचं, त्याच सोबत याचा जिल्हा वाईज कट ऑफ कसा लागलेला आहे या गोष्टी देखील आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आलेला असेल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण प्रत्येक विद्यार्थी मित्र हा आपण सिलेक्ट झालो की नाही याच्या उत्सुकतेमध्ये आहे आणि खूप खूप आनंदाची गोष्ट आहे। सर्व टेटधारकांसाठी खूप खूप आजचा दिवस म्हणजे सगळ्या टेटधारकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना देखील समजू द्या ते याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत की नाही। तर विद्यार्थी मित्र हो, चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। खूप आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर तत्पूर्वी पहा, तुम्ही न्यूज स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवतो, पहा न्यूज बुलेटिनवरती आज आलेली न्यूज आहे। पहा इथे तुम्हाला दिसत आहे, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। म्हणजे 25 तारखेला कालच ही यादी आय थिंक रात्री पब्लिश केलेली आहे। ओके, निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण अंतर्गत हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यवाही सर्वांना शुभेच्छा। कारण हा दिवस सगळ्या टेटधारकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज जी काही निवड यादी लागलेली आहे याच्यामध्ये तुम्ही पहा, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, पवित्र पोर्टलवरती लॉग इन करा, तुमचा ID टाका आणि तिथे तुमचं लॉग इन ID टाकून चेकआउट करा कॅप्चा ॲड करून की तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झालेला आहेत की नाही। ओके, तर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो, पहा इथं ज्यावेळेस तुम्ही लॉग इन काढाल आणि त्यावेळेस तुम्हाला यू आर सिलेक्टेड म्हणून दिसेल आणि त्याचसोबत मी तुम्हाला एक पवित्र पोर्टलवरती जी काही पूर्ण यादी आली झाली आहे, निवड यादी, ते देखील तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकतो। पहा अशा पद्धतीनं तिथं आलेलं आहे। पहा इथं निवड यादी म्हणजे कॅन्डिडेट्स नेम आहे, ॲप्लिकंट, त्यानंतर कोणत्या कॅटेगरीजमध्ये आहे, कोणत्या स्कूलमध्ये जॉईनिंग त्याला मिळालेलं आहे, ते सगळं डिटेलिंग त्याने त्याच्यामध्ये दिलेलं आहे। ओके, ते काय मी आता वाचत बसत नाही, तुम्ही ते पाहू शकता जाऊन स्क्रीनवरती। वाटल्यास पूर्ती निवड यादी मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईल, तुम्ही बघू शकता। आणि किंवा त्यापेक्षा सोपं म्हणजे तुम्ही डायरेक्ट पवित्र पोर्टलवरती लॉग इन करा, तुमचं ID टाका, त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर आहे तो टाका त्यावेळेस आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सडनली तुम्हाला तिथे दिसून जाईल कोणते विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि कोणते नाही। आणि विद्यार्थी मित्र, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी काही निवड यादी आहे हा जिल्ह्यावाईज कट ऑफ वेगवेगळा असणार आहे ह्याच्यामध्ये। ओके, काही मुलांना 130-115चा कट ऑफ लागलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, काही मुलांना त्याच्यापेक्षा कमी आहे, काही जे काही भूकंप अफेक्टेड आहेत, काहींना कमी मार्क्सवाले देखील तिथं लागलेले आहेत। तर तुम्ही कट ऑफ जो आहे तो जिल्ह्यावाईज आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स फॉर्म जनरेट केले होते त्या पद्धतीनं तुम्हाला तिथे मिळालेलं आहे, निवड यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे। त्यामुळे खूप आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर जर लगेच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की किती विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत, पहिल्यांदा जाऊन लॉग इन करा आणि चेकआउट करा तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहात की नाही झालं। ओके, तर पहिल्यांदा काय करा, पहा तुमचं लॉग इन ID टाका, त्यानंतर त्यात एंटर केल्यानंतर तुम्हाला दिसेलच तुम्ही यू आर सिलेक्टेड म्हणून, आणि त्यानंतर तुम्ही खाली रिस्पॉन्ड माझ्यावरती बटनवर क्लिक केलं की तुम्हाला कोणत्या शाळेवरती तुम्ही लागलेला ते पण दिसून जाईल। जर विद्यार्थी मित्र किती जण याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मला ऐकायला आवडेल किती विद्यार्थी आपले याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये। ओके, विदाऊट इंटरव्ह्यूचीच फक्त ही लिस्ट लागलेली आहे। ओके, आता जे काही विद्यार्थी आहेत मुलाखतीसाठी जाणारे त्यांची लिस्ट अजूनही लागलेली नाही आहे, ती लिस्ट देखील लागेल आता। ओके, पण सध्याला तर त्याची लिस्ट लागली नाही आहे, त्याच्यामागचं कारण अजूनही आपल्याला कळायला नाही, पण विथ इंटरव्ह्यू जे काही विद्यार्थी डायरेक्ट आहेत त्यांची फक्त लिस्ट लागलेली आहे मेरिटवाले। ओके, तर ते बघून घेऊ शकता विद्यार्थी मित्र हो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खूप आनंदाचा क्षण आहे सगळ्या शिक्षक विद्यार्थी मित्रांसाठी, कारण आता तुम्ही सिलेक्ट झालेला आहात। सर्वांना अजून एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी। ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।